नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ। कोल्हापूर येथील जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोल्हापूर या प्रशालेतील कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। सध्याच्या जंक फूड फास्ट फूडच्या जमान्यात औषधी रानभाज्या पालेभाज्यांचा वापर दैनंदिन आहारात कमी होताना दिसत आहे। वेगवेगळ्या असणाऱ्या या पालेभाज्या त्यांचे नित्याच्या जीवनातील महत्त्व काय आहे याची माहिती उद्घाटक प्राचार्य डॉक्टर गजानन खाडे सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले। प्रशालेत आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर खाडे बोलत होते। आजची तरुणाई रानभाज्या व पालेभाज्या खाण्याकडे दुर्लक्ष करत आहे। या तरुणाईने आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्या जेवणात व या ऋतूनुसार नैसर्गिक उगवणाऱ्या रानभाज्या खाल्ल्या पाहिजेत। तसेच या महोत्सवामुळे कला शाखेतील विद्यार्थी भविष्यात खाद्य संस्कृतीत करिअर सुद्धा करू शकतात। त्यानुसार या उपक्रमाकडे सकारात्मक दृष्टीने पाहता येऊ शकते। रानभाज्यातील असणारी जीवनसत्वे पोषक द्रव्ये आपली प्रतिकारशक्ती वाढवतात, शरीराला सात्विक ऊर्जा, शक्ती व ताकद देतात। या हिरव्या पालेभाज्यांचा वापर आहारात करणे हितावह आहे। याविषयी माहिती वर्गशिक्षक प्राध्यापक सुषमा पाटील यांनी सांगितले। श्रुतिका कोंडा या विद्यार्थिनीने आणलेल्या सर्व भाज्याची माहिती विस्ताराने सांगितली। यामध्ये सलोनी बारे, प्रतीक्षा बोडके, सिद्धी माने, मेहजबीन मुलानी, श्रेया कळंत्रे, प्रतीक्षा काटे, श्रुतिका कोंडा, जयश्री पाटील, श्रुतिका भोपळे, अंजली कांबळे, सुप्रिया तिबिले, दिव्या धावले, पूनम कुंभार, श्रद्धा कोळी, अमृता जगताप, माया भुजंगे, स्वरांजली पाटील या विद्यार्थिनींनी पात्री, नाल, करडई, मोहर, तांदूळ, पालक, चाकवत, शेवगा, पोकळा, शेपू, मेथी, चवळीची, भोपळीची भाजी, अळूच्या वड्या, शेंगदाणे, दोडका, कढीपत्ता, कारले, चटणी, ठेचा, बाजरी, तांदूळ, ज्वारी, मका, भाकरी, सॅलड अशा वैविध्यपूर्ण भाज्या आणून या महोत्सवाचे वेगळेपण जपले। या कार्यक्रमाचे स्वागत प्राध्यापक अनिल लाड, प्रास्ताविक प्राध्यापक बाबासाहेब माळवे, आभार प्राध्यापक बेटी यादव यांनी मांडले। याप्रसंगी उपप्राचार्या प्राध्यापक वनिता खडके, प्राध्यापक राहुल देशमुख, प्राध्यापक अयोध्या धुमाळ, प्राध्यापक दीपा लोहार, प्राध्यापक रेश्मा पाटील, प्राध्यापक प्रमिला मळके, प्राध्यापक SY कुंभार, प्राध्यापक HM काटकर, प्राध्यापक विकास पाटील, प्राध्यापक भाऊसाहेब धराडे, डॉक्टर संतोष माने, प्राध्यापक सृष्टी तांदळे, शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होते। या महोत्सवाचे संयोजन प्राध्यापक सुषमा पाटील यांनी केले होते। ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी, मनोरंजन, ज्ञान, विज्ञान यासाठी आमचे 14 वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनल फॉलो व सबस्क्राईब करा, शेअर करा ही विनंती। धन्यवाद। संपर्क 9404 01 8707।